भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी सदस्यता नोंदणी अभियान हाती घेतले आहे। या अनुषंगाने आज दिनांक 5/1/2025 रोजी भाजपा सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या वतीने श्री अविनाश मोहिते व श्री उदय मुळे यांनी मारुती चौक सांगली येथे भाजपा सदस्यता नोंदणी अभियान आयोजित केले होते। या अभियानास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय। या प्रसंगी बोलताना पैलवान पृथ्वीराज भैया पवार म्हणाले, भाजपा लोकशाही प्रणालीने चालणारी पार्टी असून दर 3 वर्षाला भाजपाचे सदस्यता नोंदणी अभियान होत असून यामध्ये काम करण्याची संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळत राहते। सर्व पदाधिकाऱ्यांनी सदस्यता नोंदणी करावी। यावेळी अविनाश मोहिते, पृथ्वीराज पवार, प्रकाश बिर्जे, हनुमंतराव पवार, सौ मंजिरी गाडगीळ, सौ भारती दिगडे, सुबराव मद्रासी, अनिल गडकरी, विजय कडणे, सौ स्मिता पवार, सौ माधुरी वसंगडेकर, सौ रोहिणी उदय मुळे, विजय साळुंखे, विशाल पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, रामचंद्र देशपांडे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या। आज सांगली भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीनं आज मारुती चौकामध्ये भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केलेली आहे। आत्ताच या अभियानाला भेट देण्यासाठी माजी आमदार नितीनराजे शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सकाळपासून आम्ही उदयमुळे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी नोंदणीसाठी आम्ही थांबलेलो आहोत। या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आज मोदीजींच्यावर, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावर विश्वास टाकून केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आलेली आहे त्यावर जनतेने भरभरून त्यांच्यावर प्रेम केलेले आहे। ते आजच्या या नोंदणीवरून आम्हाला जाणवत आहेत। भारतामध्ये सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी ही उदयाला आलेली आहे। यापूर्वी देखील नोंदणी झाली होती आणि आत्ता देखील ही नोंदणी पुन्हा चालू झालेली आहे। आम्हाला जे उद्दिष्ट दिले त्या पद्धतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 कोटी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणीचं अभियान आहे। आज 5 तारीख आज संपूर्ण सांगली शहर जिल्हा विधानसभा जो आहे त्या क्षेत्रामध्ये आदरणीय आमचे सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान आम्ही राबवलेलं आहे। याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जय हिंद।